नमस्कार मंडळी, काय मग आवडतात ना आमचे व्हिडिओ? हां, तर नक्कीच आता इथंपर्यंत आल्याबद्दल तुमचे खूप मनापासून धन्यवाद. सो जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की म्हणजे बघा आणि प्लस लाईक पण करा. आणि चला तर मग बघूयात आता मी सेकंड पार्टमध्ये काय काय मज्जा केली आहे. सो हा सेकंड पार्ट आहे. याच्यामध्ये जसे की फर्स्ट पार्टमध्ये आम्ही लंच टाईमपर्यंत दाखवलेलं. सो हे आहे आता स्नॅक टाईमपासून ते पूर्ण आम्ही घरापर्यंत पोहोचेपर्यंतचा व्हिडिओ आहे. हा सेकंड पार्ट आहे. मग आमचा जर्नी एंड आहे इथेच. ओके. सो चला मग आता म्हटलं थोडं प्रॉपर्टी वगैरे एक्सप्लोअर करूयात. चालू झालं मग एक्सप्लोअर करायला. सो हे सुंदर अशी इकडे पण रूम होती आणि डिनर सेट वगैरे होता. ते सगळं बघून झाल्यानंतर परत आम्ही चाललेलो होता हाय टीसाठी. हाय टी म्हणजे तुमचं इव्हनिंगचे स्नॅक्स असतात. तर त्यांच्याकडे खूप छान एक सर्विस होती की ते तुम्हाला थारमधून घेऊन जात होते. एक 3-4 किलोमीटरवरती पावना डॅमचं बॅकवॉटर होतं. सो खूप मोठा डॅम आहे, एकदम लेक आहे तिकडे. हे बघू शकता, इतका सुंदर व्ह्यू होता, एकदम सनसेट झालेला. तर मग काय आम्ही पोचलो. आमच्यासोबत अजून एक कपल होतं. सो 4 जणांच्या एकदम स्नॅक्सचं त्यांनी छानसं असं अरेंजमेंट केलेली. Dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down. And their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound. छानशी अशी दोघांनी इव्हनिंग एन्जॉय केली आणि आता टाईम झाला आमचा रिसॉर्टला जायचा. इतकी कडाक्याची थंडी वाजत होती, एकदम मी तर गारठून गेले. आमचे चैतन्य साहेबांचं जॅकेट होतं त्यामुळे त्याला इतकी थंडी वाजत नव्हती, पण मला खूप थंडी वाजत होती. सो माझं चालू होतं की चल चल जाऊ आपण. आणि मग काय फायनली आम्ही रिसॉर्टला पोचलो. सो इथून तो 3-4 किलोमीटरचा डिस्टन्स होता जिकडे आम्ही हाय टीला गेलेलो. मग त्यांनीच आणून सोडलं परत आम्हाला आणि आता आम्ही चाललो रूमकडे. हलकंसं थकलेलो कारण आता परत मला भूक लागायला चालू झालेली. सो मी चैतन्याला बोलले की आता आपण जाऊन पहिला ऑर्डर करूयात, मला लगेच भूक लागली. तर तो म्हटला नाही, आपण डिनर करायला रेस्टॉरंटला जाऊयात. मी म्हटलं ठीक आहे, ॲटलीस्ट स्टार्टर तरी ऑर्डर करूयात. मग तो म्हटला ठीक आहे चल मग जाऊ पटकन रूममध्ये. सो आम्ही चाललो रूममध्ये आणि हे पूर्ण काळोखच होता. इकडे खूप कमी लाईट्स आहेत. हलकीशी भीती वाटत होती फक्त ती बिबट्याची, पण असं काही नाही झालं. आमचा छान स्टे झाला आणि छान आम्ही एन्जॉय केला. सो मग रूममध्ये पोचलो आणि लगेचच ऑर्डर दिली स्टार्टरची. तर स्टार्टर आमचा लगेच आला. स्टार्टरमध्ये छान असं दोघांनी बसून ताव मारला कारण हलकीशी भूकला स्टार्टर एकदम उपयोगी झाले. आणि मग परत चाललो आम्ही मेन कोर्स खायला. रेस्टॉरंटला चाललो. मला खायचं होतं मटन. सो मी ऑलरेडीच डिसाईड केलेलं की जायचं तर मटन मसालाच खाणार म्हणून मी. चैतन्याचं थोडं स्नॅक्स आणि स्टार्टर खाऊन पोट भरलेलं असं तो बोला ठीक आहे मी थोडंसंच काहीतरी खाईल, पण माझं नव्हतं. मला तर मटन आणि जिरा राईस एकदम फुल ताव मारायचं होतं. सेम ऑर्डर आम्ही देऊन टाकली आणि हे बघा मटन मसाला, जिरा राईस आणि नान आलं. चैतन्य नान आणि मटन खाणार होता आणि मी जिरा राईस आणि मटन मसाला. मस्त असा ताव मारला. हा माझ्या इकडे खेचत होता खाण्यावरून. ॲज युजल नेहमीच तो खेचत असतो कारण मी खूप भुक्कड आहे, खूप खाते म्हणून. मग नंतर काय परत एकदा डेझर्ट ऑर्डर केलं. डेझर्टमध्ये आम्ही केलं सिझलिंग ब्राउनी विथ आईस्क्रीम. दोघांचं पण खूप फेवरेट आहे हे जे डेझर्ट आहे, दोघांना पण आवडतं. सो दोघांनी बसून मस्त असं एन्जॉय केला आणि परत बाहेर शेकोटी त्यांनी चालू केलेली, तिथे जाऊन बसलो शेकोटीला आणि मस्त असं जाऊन रूममध्ये झोपून घेतलं. पुन्हा सकाळ झाली मस्त अशी आणि सकाळचा व्ह्यू आता तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असा व्ह्यू होता बाहेर. एकदम आवाज, पक्ष्यांचे आवाज आणि हे ते मस्त एकदम फ्रेश वाटत होतं. आम्ही ठरवलं की आंघोळ करूनच आम्ही ब्रेकफास्टला वगैरे जाऊ. सो आम्ही छान रेडी झालो आणि आम्ही चाललो ब्रेकफास्ट करायला पुन्हा एकदा रेस्टॉरंटमध्ये.
तर हा आहे रेस्टॉरंटचा पूर्ण रोड, जो की फर्स्ट पार्टमध्ये दाखवलेला आहे. इकडे ब्रेकफास्ट ऑलरेडी लागलेला बफे टाईप बफेमध्ये, आणि लिमिटेड ऑप्शन्स होते, जलसृष्टीसारखे ऑप्शन्स नव्हते. सो लिमिटेड ऑप्शन, आणि चैतन्याला इतकं काही खायचं नव्हतं, पण मी आपली प्लेट दाबून भरून घेतली. आपल्याला जाम भूक लागत असते. मग नंतर माझा टाईमपास चालू झाला. म्हटलं चल आपण थोडं खेळू, पण इतका ट्राय केला मी खेळायचा, पण हवेमुळे ते काही शक्यच झालं नाही. खेळताच येत नव्हतं बॅडमिंटन. मग परत थकलो आणि म्हटलं चला आता जाऊ रूममध्ये. मग काय ऑलरेडी आम्ही आवरून ठेवलेलं. मग परत गेलो, पटकन बॅग घेतल्या आणि चाललो आम्ही आता चेकआउट करून. सो जसं की लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल चैतन्याचं व्लॉगिंग, त्याने खूप छान व्लॉग शूट केलेला आहे आणि मला खूप छान वाटलं. बघू आता मी त्याच्यासाठी नक्की काहीतरी माईक वगैरे घेईल आणि त्याचा पूर्ण म्हणजे आवाज वगैरे एकदम क्लिअर येईल. सो मग अशा प्रकारे आमचं चेकआउट झालं, सगळ्या फॉर्मॅलिटीज केल्या आणि परत आम्हाला बसवलं टेम्पोमध्ये आणि आम्ही चाललो आमच्या गाडीकडे, म्हणजे पार्किंगमध्ये. सो तिथून तो पण डिस्टन्स 3-4 किलोमीटरचाच आहे. सो याच्यातून जे मज्जा आली, खूप मज्जा आली टेम्पोमध्ये. मग फायनली गाडीपर्यंत पोचलो. गाडी वगैरे सेफ होती. चैतन्य बोलत होता गाडीवरती बिबट्या येऊन बसून एन्जॉय करून गेला असेल. मला खूप हसायला आलं. मी म्हटलं हा बिचारा, त्याने पण तो राईड करून घेऊन आला असेल. सो असं झालं आणि मग आम्ही चाललो मस्त राईड करत. सो मी म्हटलं त्याला थांब आपण शूट करू, कारण दोघंच असल्यामुळे शूटिंग करणारं कोणीच नव्हतं. मग आम्ही तिकडे कॅमेरा ठेवला आमचा आणि आम्ही मस्त इकडे शूट करून घेतलं. देन मग आलो आम्ही टायगर पॉईंटला, लोणावळ्यामध्ये. सो इकडे शिवलिंग दर्शन आहे, बघू शकता. इतकं सुंदर होतं हे. आणि आम्ही मस्त असं खाली गेलो, सगळं बघितलं. खूप एकदम दरी खोल दिसत होती. खरंच खूप भारी व्ह्यू होता हा पण. सो मग परत व्हिडिओज, फोटोज वगैरे आमचं शूटिंग चालू झालं. आणि खरंच ही आमची जर्नी खूप मस्त होती आणि आम्ही दोघांनी खूप एन्जॉय केला. एकदम मनसोक्त एन्जॉय केला. कारण 4 व्हीलरमध्ये इतकी मजा येत नाही, पण राईड करत आम्ही फर्स्ट टाईम इतक्या लांब गेलेलो आणि ते पण एकदम 2-3 दिवसाचा स्टे होता. त्यामुळे खरंच एकदम अविस्मरणीय जर्नी होती ही आमची आणि माझा बड्डे खूप स्पेशल झाला. सो थँक्यू सो मच हबी. मग नंतर ना आम्ही चाललो पुण्याच्या रोडने. पण इकडे ही काय म्हणता ह्याला, मिनी ट्रॅव्हल फसलेली, त्यामुळे फुल ट्रॅफिक जाम होतं. सो मग आमच्याकडे 2 व्हीलर असल्यामुळे आम्ही पटपट इकडून तिकडून करत आलो एकदम पुढे निघून. छोटासा एक ब्रेक घेतला. मग इथे परत थोडंसं फ्रेश झालो, थोडंसं खाल्लं पिलं आणि मग परत चाललो आम्ही पुण्यासाठी. सो जर्नी संपत होती, तर असं परत एकदा वाटत होतं की अजून थोडंसं राहायला पाहिजे, अजून थोडं कुठेतरी जाऊ. पण असं नसतं. तेवढंच सुट्ट्या वगैरे सगळं मॅनेज करून जेवढं भेटतं त्याच्यात मस्त खुश राहायचं. पण खरंच खूप मस्त स्टे होता आणि आम्ही खूप एन्जॉय केला. सो फायनली मग आमची दिघी आली, आमचं गाव आलं. आणि मग आम्ही सगळ्या मेमरीज, सगळ्या आठवणी सगळं सोबत घेऊन आलो. आणि आता हे व्हिडिओज बघत असताना पण आम्हाला एकदम ते जाणवतं की आता आपण इथे होतो, आता आपण हे करत होतो, ते करत होतो. खरंच वंडरफुल